तर आता फार्मसीचे मुलं असो, बी फार्म असो नाही तर डी फार्म असो, आता कॅरी ऑन कधी भेटेल, आपला कॅरी ऑनचा अपडेट काय आहे, तर हाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळे जे पण चॅनलला फर्स्ट टाइम आले असेल त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण इथे मराठीमध्ये डेली तुम्हाला काही ना काही माहिती भेटत असणार आहे। तर आजचा टॉपिक तो म्हणजे आता फार्मसीचा ओटीओ कधी येईल, फार्मसीसाठी सुद्धा कॅरी ऑन आपल्याला भेटेल का। तर डिप्लोमाचा यस्टरडेज व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर लवकर बघून घ्या, कारण तुम्हाला कोणीच अपडेट सांगणार नाही कॅरी ऑनचा। तर कॅरी ऑन बद्दल आता बोलायचं गेलं तर इंजिनिअरिंगला कॅरी ऑन भेटलेला आहे, बट अजून कॉलेजपर्यंत हा GR आलेला नाही, त्यामुळे आपल्याला तिथं भेटलेलं आहे, पण अजून आपण ठरवू शकत नाही, कारण काही नियम चेंजेस पण होऊ शकतात। जोपर्यंत कॉलेजकडे हा GR पोहोचत नाही तोपर्यंत आपण ठरवू शकत नाही की कॅरी ऑन इझिली त्यांनी दिलेला आहे। म्हणून त्यांनी फक्त सर्क्युलर पास केलं होतं, सर्क्युलर पास केल्यानंतर त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून राईट केल्या नाही, जे पण क्रेडिट पॉईंट भरले नाही, भरपूर सारे मुलं ज्यांचे क्रेडिट पॉईंट भरले नव्हते, तर त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येतोय। त्या व्हिडिओमध्ये भरपूर सारी माहिती भरभराट दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पूर्ण बघा, शूट झालेला आहे, फक्त आपल्याला अपलोडिंग बाकी आहे। तर हा व्हिडिओ सध्या तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे फार्मसीसाठी। तर फार्मसीचे मला चेकआउट करायचे किती मुलं आहे, किती मुलांना म्हणजे कॅरी ऑन हवा आहे, वायडी पडलेले भरपूर सारे मुलं असतात, बट किती सध्या मला आकडा चेक करायचा आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच माहिती कळेल। तर चला कुठला टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। आता फार्मसीचे मुलं, तर तुम्ही आता फार्मसीला काही डी फार्मसी करत असेल, काही बी फार्मसी करत असतील, तर तुमचा 4 वर्षाचा कोर्स असतो आणि 2 वर्षाचा कोर्स असतो। तर आता तुम्हाला कॅरी ऑन हवाय, तर कॅरी ऑन भेटणं म्हणजे एवढं इझी नाहीये प्रोसेस। तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो, तुम्हाला कॅरी ऑन का देत नाही, कारण काही काही मुलं कसं असतं, भरपूर सारे मुलं झालेले फार्मसीला सुद्धा आकडा बघू शकता तुम्ही, ॲडमिशन खूप सारे होते ॲडमिशन, बट त्यानंतर जॉब किती जणांना लागतोय, भरपूर साऱ्या गोष्टी त्यांना मॅनेज करावं लागतात, तर कुठेतरी मुलांना वायडी पाडलं पाहिजे, त्यामुळे कॅरी ऑन काही पद्धतीने देत नाही। तर लक्षात घ्या, कारण भरपूर सारे मुलं असे असतात की जे स्ट्रगल करताय, खूप सब्जेक्ट काढताय आणि ते पण तिथं जाता, नंतर यांना कॅरी ऑन दिलं का ते पण तिथंच जाता। तर अशा गोष्टीमध्ये त्यामुळे कॅरी ऑन कुठेतरी भेटत नाहीये, बट कॅरी ऑन भेटू शकतो, हे पण लक्षात घ्या। पॉझिटिव्ह राहत जा, कारण मी आधीपासून सांगत आलेलो आहे पॉझिटिव्ह राहत जा, कारण इंजिनिअरिंगच्या मुलांना पण सांगत आलो होतो पॉझिटिव्ह राहत जा, मी सुद्धा एक इंजिनियर आहे, तर तो म्हणून तुम्हाला सांगतोय की पॉझिटिव्ह राहत जा, कारण तुम्ही जोपर्यंत पॉझिटिव्ह राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर भेटणारच नाही। आपण निगेटिव्ह विचार करत राहिलो की नाही भेटणार नाही भेटणार, तर किती जरी चान्स केला, किती जरी ट्राय केला, मिनिस्टर जरी आला तरी कॅरी ऑन भेटणं मुश्किल आहे। त्यामुळे सांगतोय तुम्हाला पॉझिटिव्ह राहत जा नेहमी, आणि कॅरी ऑनचं टेन्शन नका घेऊ, तुम्हाला जोपर्यंत कॅरी ऑन भेटत नाही तोपर्यंत आपण ट्राय करतोच आहे। आणि नेक्स्ट व्हिडिओ माझा तोच असणार आहे की कॅरी ऑनचा GR फायनली तुमच्यासाठी येईलच, आणि ही खुशखबर लवकरच घेऊन येईल मी, बट बघूया काय होतंय पुढचा अपडेट। वरतून जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगता पण येत नाही, आणि मला एकदा आकडा चेक करायचा आहे तुमचं, म्हणजे काउंटिंग चेक करायची, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा फार्मसीचे जेवढे मुलं मला बघू द्या किती जणांना कॅरी ऑन हवा आहे नेमका, कारण फार्मसी 2-4 मुलं कमेंट करता, म्हणजे 2-4 मुलांसाठी तर कॅरी ऑन नाही देऊ शकत ना। इंजिनिअरिंगचे मुलं लढले, त्यांनी कुठेतरी प्रोटेस्ट केला, त्यांनी कुठेतरी फाईट केली, त्यांनी भरपूर सारा मुवमेंट केला। मुवमेंट म्हणजे समजताना, मुवमेंट म्हणजे सर्च करून बघा गुगलला, मुवमेंट म्हणजे त्यांनी कुठेतरी मोर्चा काढला, तर एवढे सारे मुलं होते, त्यानंतर कुठेतरी त्यांना कॅरी ऑन दिला। इझी नाही, एवढं SPP युनिव्हर्सिटीला एवढी दया नाही येत मुलांना की कॅरी ऑन लगेच देऊन टाकले, तर फोटोकॉपीला प्रॉब्लेम येत आहे मुलांना, तर कसं काय वेबसाईट नीट चालत नाहीये, रिझल्ट बघायला गेलं तर 2 तासात रिझल्ट दिसत नाही, 4.5 तास लागतात रिझल्ट बघायला, 5 मिनिटाचं काम होतं। तर विचार करा, अशा युनिव्हर्सिटीचे भरपूर सारे प्रॉब्लेम आणि तुम्हाला इझिली कॅरी ऑन देऊन टाकेल का? साधा कॉमन सेन्स लावा, विचार करा, कॅरी ऑन देणं मुश्किल आहे, तुम्हाला हे पण सांगतो, तरी ट्राय चालूच आहे। पण तुमचा एक ग्रुप बनवा व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा, भरपूर सारे मुलं ज्यांना कॅरी ऑन हवं आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट करा, तुम्ही इच अदर, तुम्ही थोडा कॉन्टॅक्ट करा, कम्युनिकेशन स्किल तुमचे वाढवा स्वतःमध्ये। त्यानंतर मग तुम्ही ज्यावेळेस कम्युनिकेशन वाढवशाल, स्वतःमध्ये बोलशाल तुम्ही, त्यानंतर तुम्हाला समजेल की किती मुलं बाकी कॅरी ऑनचे। तर मला कमेंट सेक्शनमध्ये एकदा काउंटिंग चेक करायची, त्यामुळे कमेंट करा, मला चेकआउट करू द्या किती मुलं बाकी फार्मसीचे कॅरी ऑनसाठी, त्यानंतर मग आपण बघूया। तर हा तुम्हाला अपडेट आवडला तर नक्की शेअर करा, भरपूर साऱ्या मुलांना शेअर करा ज्यांना कॅरी ऑन हवा आहे, कुठेतरी आपण ट्राय करून बघूया कॅरी ऑन मिळतो की काय। तर चला, तुम्हाला अपडेट आवडला तर नक्की शेअर करा, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।